आणि आजच्या दिवसामध्ये जितकी प्रचंड गर्दी प्रेक्षकांची इथे मिळालेली आहे त्यावरून या स्पर्धेची लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे। एखादी स्पर्धा आपण बघत असतो काही काळासाठी प्रसिद्ध असते, लोकप्रिय असते, परंतु त्या पद्धतीने तिचं यश टिकून ठेवणं हे तितकं सोपं नसतं। परंतु गेली 49 वर्ष धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मंडळ वडवलीच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते। सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात, पहिला चेंडू विरुद्ध मार्गाने गेलेत, व्हॉट ए ग्रेट शॉट, फलंदाज थॉमस डायसच्या बॅट मधून षटकार, स्वैग से करेंगे। निर्धारित 5 षटकांचा सामना, लुजर वर्सेस लुजर अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते। आणि या अगोदर एक सामना दोन्ही संघांनी पराभूत केलेला आहे, किंबहुना दोन्ही संघ एक सामना पराभूत झालेले आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा त्यांना इथे संधी मिळालेली आहे। पाहायचे हा सामना जिंकण्याची दोघांची इच्छा आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मेहनत आपल्याला पाहायला मिळेल। थॉमस डायस हा फलंदाज त्याची उपयुक्तता सिद्ध करतो। MMCC रायगड आणि त्यांच्या विरोधात पांडुरंग CC श्रेया 11 कोल्हापूर असा हा खुल्या गटातील व्यावसायिक गटातील सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। आता ज्यांचं आगमन झालं ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, लोकप्रिय नामवंत सुप्रसिद्ध 50-50 सोन्या या बैलाचे मालक अर्थात जयजी पाटील साहेब सोनारपाडा यांच्या आयोजकांच्या वतीने सरचे स्वागत करूया। इतरही अनेक महनीय व्यक्तिमत्व या स्पर्धेशी गेली अनेक दिवस जोडलेली आहेत। यावेळेचा चेंडू उजव्या बाहेरचा आहे, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, इथे फलंदाज थॉमसचा यावेळेस सरळ मार्गाने गेला होता। पहिल्या चेंडूवर आपण रिव्हर्स अटेम्प्ट पाहिला, दुसरा चेंडू निश्चितच स्वीप करत असताना एक चौकार मिळवला, परंतु गोलंदाज विकी याने इथे निश्चितच पुनरागमन केलेलं आहे, वापसी केलेली आहे। स्पर्धा फार मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये माघार घेणं कोणालाही इथे निश्चितच योग्य वाटणार नाही आणि म्हणूनच प्रत्येक जण आपापलं 100% देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय। विकी थॉमस साठी पुन्हा एकदा गेले, पुन्हा एकदा स्विच केलं, इथे मिळालं अंतर, एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेबाहेर फरार, चौकार। जपणारा गाव आहे, त्याचबरोबर मुठबार तालुक्याला शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनेक महनीय व्यक्तिमत्व खरं तर या गावाने दिलेले आहेत। त्याचबरोबर गेली 49 वर्षाचा क्रीडा वारसा वडवली गावाने जपलेला आहे आणि धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वडवली यांचा हा क्रीडा महोत्सव 49वं वर्ष या स्पर्धेचा आपण अनुभवत आहात। प्रत्येकाला या स्पर्धेचा भाग व्हावं असं वाटतं आणि प्रत्येक जण ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी पुढाकार घेत आहे। विकीचं हे क्रमांक 1चं षटक, धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 14 अर्थात 14। चांगली सुरुवात थॉमस डायसने मिळून दिलेली आहे, 1 षटकार 2 चौकारांची मैदानाच्या आतमध्ये थॉमस खेळतायत, लढतायत। स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी आणि इतका उदंड प्रतिसाद या स्पर्धेला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मिळालेला आहे। विकी पुजारी थॉमस साठी यावेळेस इनसाइड आउटचा नजराना पेश करतोय थॉमस। या फलंदाजाकडे सगळे फटके आहेत, क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत आणि मला असं वाटतं क्षेत्ररक्षण इथे योग्य रीतीने झालं नाही, हा चौकार। या मुख्य व्यासपीठावर ज्यांचं आता आगमन झालं मान्य श्री साईनाथजी यशवंत बापू भोंडिवले, विश्वा ट्रेडर्स दसई, त्याचबरोबर मान्य श्री विश्वास यशवंत बापू भोंडिवले सामाजिक कार्यकर्ते यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया। गर्दी इतकी प्रचंड आहे त्यामुळे निश्चितच चेंडू कुठे अडला की सीमारेषेच्या बाहेर गेला हे
इथून आम्हाला पाहणं अत्यंत जिकरीचं ठरले. या वे शॉट आम जाम, व्हॉट ए गुड शॉट, सिक्सर. आता सन्माननीय जे पाटील साहेबांचं आगमन झालेले आहे. त्याचबरोबर 50-50 नंबर निश्चितच सोन्या बैल हा प्रत्येकाला सुपरिचित आहे आणि चतुर्थ हिंद केसरी अशा पद्धतीने त्याच्यासमोर संबोधन आहे. इतकी मोठी कामगिरी खरं तर गेली अनेक वर्षे या बैलाच्या वतीने केली जात आहे आणि तसं पाहिलं तर सोन्या बैलाचं वय आता अलीकडे जास्त झालेलं आहे, तरी सुद्धा निश्चितच अनेक मैदानं हा बैल शिताफीने गाजवत आहे. विनंती असेल प्रेक्षकांना, आर्टिफिशियल लाईटमध्ये ही स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे लाईटचे जे टॉवर्स आहेत त्याच्यापासून स्वतःचा बचाव करा आणि सावधगिरीने खरं तर इथे सामन्याचा आनंद घ्या. त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रातील आणखी एक महनीय व्यक्तिमत्व सन्माननीय आकाशजी राऊत साहेब यांचंही थोड्या वेळामध्ये या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं, ज्यामध्ये थॉमस डायस अगदी बरसलाय. रात्रीची शांतता त्याने उद्ध्वस्त केली आहे आणि विध्वंसक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे. 2 षटकार 3 चौकार थॉमसच्या बॅटमधून आलेले आपण पाहिले. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि निश्चितच 70-70 स्पोर्ट्स म्हटलं की क्लॅरिटी आणि त्याचबरोबर क्वांटिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. क्लॅरिटी पाहायला मिळते आणि जवळजवळ 8 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा इथे कव्हर केली जात आहे आणि म्हणून प्रत्येकाला आव्हान आहे, इथे उपस्थित प्रत्येकाला आव्हान आहे की आपण 70-70 या स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील. 9:20 या सत्राला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे, अदरवाईज अतिरिक्त खेळाडू शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करण्याची वेळ येऊ शकते आणि म्हणून वेळेवर जर लक्ष दिलं तर ही वेळ येणार नाही. फुलटॉस आहे, त्याला टर्न केलं, इथे मिडॉनच्या डोक्यावरून व्हॉट ए ग्रेट प्लेसमेंट, फटका चांगला खेळले, त्याचबरोबर त्याला प्लेस योग्य रीतीने केला, हा चौकार. मोहितेने इथे चौकाराने सुरुवात केलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि त्याला जाऊ दिलेला आहे. विनासायास ही 1 धाव या धावपलकर जोडण्याची संधी निश्चितच फलंदाजांकडे होती आणि त्याने काही न करता चेंडूला जाऊ दिलाय. 1 धाव धावपलकर जोडली जाईल अवांतरच्या स्वरूपात. धावपलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 29 अर्थात 29. स्विच केलेला आहे, क्षेत्ररक्षक इथे सापडलाय. चांगला अडथळा निश्चितच मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेला आहे. या चेंडूची गती कमी झालेली आहे, चेंडूला अवरोध केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 38 सर्कलमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जर प्लेस केलेले असतील तर जे जमिनीलगत फटके जातात त्यावर क्षेत्ररक्षण करण्याची निश्चितच संधी त्या क्षेत्ररक्षकांना बऱ्याचदा निर्माण होत असते. मोठा फटका खेळायचा, इथे जेल होईल का? चेंडू पासून फार दूर राहिले क्षेत्ररक्षक. प्रयत्न मात्र पूर्णपणे केला होता. लगेच डायरेक्ट हिट इथे साधण्याचा प्रयत्न झाला. आता स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला. पाहता पाहता इथे 1 धाव कंप्लीट केली गेली. ही 1 धाव फलंदाजी करणारा संघ अर्थात MMCC रायगड या संघाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या असतील 30 अर्थातच 30. MMCC रायगड आणि त्यांच्या विरोधात पांडुरंग CC श्रेया कोल्हापूर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केले, लॉफ्टेड स्ट्रेट डाईव्ह, गॉट द डिस्टन्स अँड एलिव्हेशन, सिक्सर. पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरलेले आहेत आणि त्यांची टॅग लाईन आहे
लगातो सिक्सर. आणि इथे चांगला संपर्क बॅटच्या मधोमध ज्या वेळेस तुम्ही चेंडू घेता त्या वेळेस निश्चितच तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे टाकण्याची किंवा सीमारेषा भेदण्याची संधी निर्माण होते फलंदाजाला. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. फलंदाजाच्या बॅटमधून हा षटकार आला. एकूण धावा आतापर्यंत आहेत त्या म्हणजे 36. थॉमस डायस व्यक्तिगतरित्या 30 धावांवर खेळत आहेत. इथेही आणखी एक चांगला फटका. थॉमसने क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतलाय. इथे क्षेत्ररक्षक पाठ मोरे होत असताना चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अंतिमतः 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 13,430 प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं आपण खरं तर स्वागत करूया. आणि 70 स्पोर्ट्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन आपण हिट करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या इव्हेंट्सच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला अगदी वेळेवर मिळतील. ही स्पर्धा 49व गौरवशाली अशा पद्धतीचं पर्व, स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, प्रेक्षकांची तुंबड गर्दी, त्याचबरोबर हा क्रिकेट गुणात्मक क्रिकेट आहे, क्वालिटेटिव्ह क्रिकेट आहे. व्यावसायिक गटातील हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहोत. आपण आपल्या मोबाईल च्या स्क्रीनवर अथवा टेलिव्हिजन मॉनिटरवर बरेच खेळाडू व्यावसायिक गटात खेळताना बघत असतो, परंतु प्रत्यक्ष रूपाने या धडाकेबाज चषक वडवली या स्पर्धेमध्ये खेळताना अनेक प्रेक्षक त्यांना बघत आहेत. यावेळेस क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका आपण बघतो. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू मार्गस्थ होतो. देयर इज नो चान्स फॉर एनी फिल्डर. 4 रन्स, चौकार. गती परिवर्तित करून चेंडू हाताळला होता, तरी फलंदाज इतके चाणाक्ष आहेत, त्यांनी कमी गती लवकरात लवकर ओळखली आणि हा चौकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. 9:20 या सत्राला सुरुवात झालेली आहे. 12 मिनिटं 2 षटकं हाताळण्यासाठी घेतलेली आहेत. अशातच जर 4 षटकांसाठी तुम्ही 20 मिनिटांपेक्षा अधिक अवधी वापरला तर तुम्हाला निश्चितच एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या 20 मिनिटांची 22 मिनिटं जर झाली तर एकाच्या ऐवजी 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावे लागतील. अशा पद्धतीने नियमानी विहित अशा पद्धतीची ही स्पर्धा इथे या पर्वातही सुरू आहे. 42 धावा धावपल करूयात. एकही गडी आतापर्यंत बाद नाही, म्हणजे अभेद्य अशा पद्धतीची भागीदारी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये अजित मोहिते आणि थॉमस डायस यांच्या वतीने केली गेलेली आहे. आयोजकांच्या वतीने एक महत्वाची नम्र सूचना. मुख्य व्यासपीठावर फक्त आणि फक्त आमंत्रित पाहुणेच तिकडे आसनस्थ होतील अशा पद्धतीने एक महत्वाची सूचना सर्वांसाठी आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर या समालोचन कक्षाच्या समोर मुख्य व्यासपीठाच्या समोर जर येत असाल तर या गोष्टीची काळजी घ्यायची. खूप सारे मान्यवर स्पर्धेशी जोडले गेलेले आपण गेली 6 दिवस बघत आहोत. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. कमी गती इथे निश्चितच चांगली सिद्धी होते गोलंदाजासाठी. महाकिसान निधी लिमिटेड मुरबाड यांचं संचालक मंडळ या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले आहे. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. क्रमांक 3च्या षटकाला सुरुवात झालेली आहे. जावेद या गोलंदाजाच्या वतीने पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडला. इथे चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न निश्चितच झालेला आहे. मिस्ड बाय ए लिटिल मार्जिन. फार थोड्या फरकाने खरं तर इथे यष्ट्या वाकण्यापासून वाचलेल्या आहेत. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया कशा पद्धतीने निश्चितच हा चेंडू यष्ट्यांच्या अगदी जवळून निश्चितच यष्टी रक्षकाकडे गेला. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विशेषतः मुन्ना पठाण सर अंपायरिंग रोल इकडे प्ले करतायत. पूल केलेला आहे. कुऱ्हाडीने ज्या पद्धतीने घाव घालावा त्या पद्धतीने फटका जरूर घेतला, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते. टिपला जेल. फलंदाज अजित मोहिते बाद. उपस्थित आहेत त्या सर्वांचं आपण निश्चितच स्वागत करत आहोत. क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे, सर्व दारे तुम्हा उघडी, तुम्ही जाल ते तुमच्यासाठी अंतरूप आहे घडी. पुन्हा एकदा सर्वांचं
धडाकेबाज चषक वडवली 20-20 या 49व्या गौरवशाली वर्षामध्ये या आनंददायी क्रीडा महोत्सवामध्ये सहर्ष सस्नेह स्वागत. 2.3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि जावेदच्या वतीने हे षटक अत्यंत चांगल्या पद्धतीचं आतापर्यंत व्यतीत झालेले आहे, कारण या षटकामध्ये 3 चेंडू त्याने हाताळलेत, एकही धाव खर्च झालेली नाही. फलंदाजी करणारा संघ MMCC रायगड आणि त्यांच्या विरोधात पांडुरंग CC श्रेया कोल्हापूर असा हा खुल्या गटातील व्यवसाय गटातील सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. 42 धाबा आहेत धावपलकर. 2.3 षटकांचा खेळ झालेला आहे. गोलंदाज जावेद स्वतःला सिद्ध करतोय. तुमच्याकडे पोटेन्शियल निश्चितच असतं, परंतु ते परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट असं म्हटलं जातं. एक वेस्टर्न फिलॉसॉफर आहे, त्याचं असं म्हणणं आहे, एव्हरी डे अँड इन मेनी वेज आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. प्रत्येक दिवशी आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. यावेळेस उजव्या फार बाहेर गेले होते, शपल क्रॉस झाले होते, त्यानंतर चेंडूफेचा संपर्क आणण्याचा प्रयत्न इथे आकाश तारेकर या फलंदाजाचा आपण पाहिला. या मुख्य व्यासपीठावर आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते नामवंत उद्योजक भाऊजी गोंधळी साहेब, आपलंही या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. धावपलकावर आपण नजर टाकायची. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर त्या आहे 43. एक गडी बाद झालेला आहे आणि जावेदने या षटकामध्ये डिफरन्स क्रिएट केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत मला असं वाटतं फक्त आणि फक्त एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. व्यवसायिक गटातील खुल्या गटातील हा सामना रिस्पेक्ट दिलेला आहे. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने चांगल्या चेंडूवर तुम्हाला सन्मान सुद्धा देता आला पाहिजे आणि तेच चित्र इथे आपल्याला पाहायला मिळतं. सॉफ्ट हँडेडली ड्राईव्ह केलं, एक धाव इकडेही मिळाले. इथे मला असं वाटतं धावपलकाची जी गती आहे, जी कमी झालेली आहे, ती वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच यानंतर फलंदाज आकाश तारेकर याच्या वतीने होणार आहे. क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न निश्चितच इकडे केला जाणार नाही. प्रत्येक फलंदाजाला आपल्या विकेटची प्राइस माहित आहे आणि त्यांना माहित आहे आपण धडाकेबाज चषक वडवली या स्पर्धेमध्ये खेळत आहोत आणि म्हणूनच ते जे मूल्य आहे ते निश्चितच वृद्धिंगत झालेलं आहे. प्रत्येक सामना महत्वाचा असताना निश्चितच पहिला सामना प्रत्येकी या दोन्ही संघाने गमावलेला आहे. म्हणून आत्ताचा हा जो सुरू असलेला सामना आहे त्यांच्यासाठी ही दुसरी संधी आहे आणि त्या संधीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न निश्चितच मैदानाच्या आतमध्ये हे फलंदाज त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारे सर्व संघ सहकारी करतायत. असं म्हणतात, संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करा आणि निर्माण केलेल्या संधीचा आपल्या हितासाठी वापर करा. आणि क्रिकेटच्या विषयी जर बोलायचं झालं तर क्रिकेटमध्ये संधी मिळत नसतात, त्या निर्माण कराव्या लागतात आणि एकदा की संधी निर्माण केली की तिला ग्रॅब करावी लागते. संधीविषयी म्हणायचं झालं तर निश्चितच असंही म्हटलं जातं की संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं आपण करणं गरजेचं आहे. धडाकेबाज चषक खेळण्याची संधी इथे या खेळाडूंना निश्चितच मिळालेली आहे आणि या संधीचा पुरेपूर वापर इथे आपल्या संघासाठी ते करत आहेत. थॉमस डायस खेळत आहेत. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. 10 चेंडूंचा सामना करत असताना 37 धावा धावपलकावर त्याने आतापर्यंत जोडलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आकाश तारेकर जॉईन झालेले आहेत. क्रमांक 4चं षटक दूरवरच्या टोकाकडून. यावेळेस हा फटका इथे फसलेला आहे. क्षेत्ररक्षक निश्चितच चेंडू खाली येतोय. इथे टिपलाय जे लागोपाठच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आकाश तारेकरनं इथे प्रेक्षकांना निराश केलेला आहे. आकाश तारेकर स्थिती या मुख्य व्यासपीठाला मिळाली. ते महाकिसान निधी लिमिटेड मुरबाडचे संचालक मंडळ अर्थात किसनजी बोंद्रे साहेब, त्याचबरोबर संजयजी लोणे साहेब, त्याचबरोबर रमेशजी भोईर साहेब आणि संदीपजी गायकवाड साहेब आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. फलंदाज बाद झालेले आहेत आकाश तारेकर. या फलंदाजाला किंवा या खेळाडूला कोणत्याही अधिकच्या परिचयाची निश्चितच गरज नाही, परंतु आजचा हा दिवस किंबहुना आजची ही रात्र या फलंदाजासाठी तितकी लाभदायी ठरलेली नाही, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आकाशने निराश केलं होतं आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा आपली फलंदाजीची चुणूक इथे आकाशला दाखवता आली नाही. नवीन फलंदाज थॉमस डायसच्या बरोबर अभियानामध्ये जोडला जातो आणि फलंदाजाचं नाव आहे बंटी बद्रिके.
हा सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत सुप्रसिद्ध अशा पद्धतीचा खेळाडू आहे. पाहायचे इथे फलंदाजी कशा पद्धतीने बंटीची असेल. बंटीच्या बॅटमधून आलेला हा फटका पूल केला होता, उजवेष्टीच्या बाहेर कमिट झाले होते, खेचून मारलं होतं. शॉट ऑफ गुड लेन. तुम्ही फटक्याची निवड करत असताना कोणता चेंडू निवडता आणि त्यावर कोणत्या पद्धतीचा फटका खेळता हे अत्यंत महत्वाचं आहे. पूल जर करायचा असेल तर बऱ्याचदा आखूट टप्प्याचा चेंडू आपण निवडला पाहिजे. त्याचबरोबर पूल करायचा असेल शॉट ऑफ गुड लेनचा चेंडू निवडला पाहिजे. आणि अलीकडे ही गोलंदाजाची लांबी कमी करण्यासाठी किंवा त्याची दिशा बदलवण्यासाठी बरेच फलंदाज उजवेष्टीच्या बाहेर शपल क्रॉसून खेळत असतात. एक वेगळ्या पद्धतीचं तंत्र वापरलं जातं. विरुद्ध मार्गाने जाण्याचा प्रयत्न होता. इथे स्विच केलं होतं, स्वतःला पोझिशन बदलली होती, स्टान्स चेंज केला होता, बॅटची ग्रिप चेंज केली होती आणि उजव्या एष्टीच्या बाहेरून अगदी जाणारा हा चेंडू आहे. अनसर्टन्टी कॉरिडॉर म्हणून याला निश्चितच क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये बोललं जातं. अनसर्टन्टी कॉरिडॉर म्हणजेच अनिश्चिततेचा भाग किंवा अनिश्चिततेची जागा, ती एरिया, आणि ती हिट करणं प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं किंवा बऱ्याचदा गोलंदाज त्या जागेवरून चेंडू लँड करत असतो. यावेळेस नो बॉल कॉल केले गेले आहे पंचांच्या वतीने. चेंडू उंच आभात असताना इथे झेल टिपला, परंतु त्याचा कोणतंही नुकसान इथे फलंदाजी करणारा संघाला अर्थात फलंदाजाला होणार नाही. 1+1 2 धावा निश्चितच येतील. ह्या 2 धावा धावपलकाला पुढे घेऊन जातील. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या असतील 48 अर्थात 48. MMCC रायगड फलंदाजी करतायत. फ्रीडचा चेंडू आहे, त्यावर पुलचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून भेदत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार. खेळाडू या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर पांडुरंग CC श्रेया 11 कोल्हापूर, अगदी कोल्हापूर वरून त्या भागातूनही अनेक खेळाडू या स्पर्धेचा हिस्सा बनलेले आहेत, या स्पर्धेचा भाग बनलेले आहेत. ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी अनेक स्तरामधून सहकार्य सुद्धा आलेलं आहे. स्वकर्मना तमभ्यर्च्य म्हणजे माझ्याकडे जी कर्मकुशलता आहे ती मी चांगल्या कामासाठी निश्चितच वापरणार आहे. आणि धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वडवली हे प्रत्येक जण या स्पर्धेसाठी लाभदायी ठरत आहेत. आपला सिंहाचा वाटा, त्याचबरोबर खारीचा वाटा सुद्धा उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथेही पूल करायचं होतं, टॉप एज लागली, जेल टिपला, फलंदाज बाद झाले. 35. ना 9:20 या सत्राला झालेली सुरुवात म्हणजे आतापर्यंत 23 मिनिटांचा अवधी इथं खर्च झालेला आहे. इथे कर्णधाराला या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. निर्धारित 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक होतं. पाहायचंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमित झालेला आहे. सुनील चावरे येत आहेत आणि मला असं वाटतं बंटी बद्रिके बाद झाले आहेत. हा फार मोठा सेटबॅक फलंदाजी करणाऱ्या संघासाठी निश्चितच असेल, कारण बंटी बद्रिके हे अत्यंत स्फोटक फलंदाज होते. स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, जणू काही यात्रेचं स्वरूप या क्रीडांगणाला प्राप्त झालेलं आहे आणि प्रत्येक जण अत्यंत उत्सुक आहे. फार दूरवरून आलेले खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू, त्याचबरोबर प्रोफेशनल व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आम्हाला प्रत्यक्ष इथे पाहायचे आहेत आणि निमित्त बनलेला आहे धडाकेबाज चषक वडवली 20-23 ही स्पर्धा. 49व पर्व आणि जाज्वल्य अशा पद्धतीचा इतिहास, प्रत्येकाला आनंद वाटलेला आहे या स्पर्धेने. यावेळेस हा फटका फार चांगला आहे, परंतु झेल टिपलेला आहे, फलंदाज बाद. लाख 60,705 सबस्क्रायबर 70 ला आतापर्यंत मिळालेले आहेत आणि तुम्हाला प्रत्येकाला आव्हान आहे 70 स्पोर्ट्स चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. धावपलकाकडे आपण निश्चितच वळत आहोत.
धावफलक आहे 52 अर्थात 52. निर्धारित 5 षटकांचा सामना आणि 45 निर्धारित 4 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी वापरलेला आहे. मुन्ना पठाण सर, या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. धावफलक आहे 52. क्रमांक 5 साठी गोलंदाज निश्चितच इकडे वापरला जाईल. पाहायचंय मला असं वाटतं जावेद येत आहेत क्रमांक 5च्या षटकासाठी. या अगोदर मला असं वाटतं आशिषचं ते षटक होतं. यस, क्रमांक 5चं षटक थॉमस डायसाठीचा चेंडू आहे. यावेळेस हुक केलाय आणि आपली धावांची भूक शमवलेली आहे. फटका दर्जेदार षटकार. मैदानावरती बैलगाडा क्षेत्रातील मान्यवरांचं आगमन होतंय. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आणि आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रमुख अतिथी सन्माननीय आकाशजी राऊत यांचं आगमन इथे झालेलं आहे. धडाकेबाज क्रिकेट स्पोर्ट्सच्या वतीनं, धडाकेबाज चषकच्या निमित्तानं वडवली ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आकाशजी राऊत यांचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आकाशजी राऊत यांच्या समवेत जे काही मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत. विशेष करून शिवसेना मुरबाड तालुका प्रमुख सन्माननीय कांतीलालजी कंटे यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. विश्वा ट्रेडर्स दसईचे मालक सन्माननीय साईनाथजी यशवंत बोंडिवले आपण उपस्थित आहात, मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय भाऊशेठ गोंधळी आणि सन्माननीय सागरजी निचिते या सर्व अतिथींचं आगमन झालेलं आहे. सर्वांचं ग्रामस्थ मंडळ वडवली आणि धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीनं मनापासून स्वागत. जावेदचं हे या सत्रातील सर्वात शेवटचं षटक आहे. या अगोदर आकाश याने ते षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये 7 धावा खर्च करत असताना 3 महत्वपूर्ण बळी त्याने मिळवले होते. परंतु एका बाजूने थॉमस डायस लढतायत, त्याचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अजूनही सुरू आहे. जास्तीत जास्त धावा धावपलकोर जोडल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीचा निर्धार इथे थॉमसने व्यक्त केलेला आहे. जावेद तयार असतील. थॉमससाठी स्विच केलेला आहे आणि परंतु क्षेत्ररक्षक तिकडे अपॉइंट केला आहे. कर्णधाराचं कौतुक असेल ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. डीप पॉइंट रिजनकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होता आणि मला असं वाटतं काही काही फलंदाज असे आहेत त्यांना अशा पद्धतीने फलंदाजी करणं अत्यंत त्यांच्या आवडीचं असतं आणि अशा वेळेस रिव्हर्स फटक्यासाठी अर्थात त्याचबरोबर स्विच अशा पद्धतीच्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक डीपमध्ये निश्चितच तिकडे जोडले जातात. अलीकडे रिव्हर्स किंवा स्विपचे जे फटके आहेत ते समोर यायला लागलेले आहेत. म्हणजे पूर्वी आपण पाहिलं तर डीप थर्डमॅन रिजनकडे टार्गेट करायचे, परंतु अलीकडे कव्हर किंवा डीपिश पॉइंट रिजनकडे सुद्धा चेंडू जातोय. इथे ही धाव पूर्ण करता येईल का? जितकं अवसान शरीरामध्ये शिल्लक होतं ते सगळं वापरलंय आणि ही एक धाव अत्यंत जोखमीची पूर्ण झालेली आहे. एका धाब्याने धावफलक पुढे सरकलं. एकूण धावा आतापर्यंत आहेत 62. 5वं म्हणजेच अंतिम षटक इथे फेकलं जात आहे. जावेद या गोलंदाजाच्या वतीने षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. MMCC रायगड आणि त्यांच्या विरोधात पांडुरंग CC श्रेया कोल्हापूर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थॉमस डायस व्यक्तिगतरित्या फार चांगली फलंदाजी करतायत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण 4 षटकार अनुभवलेले आहेत. आक्रमकता त्याचबरोबर संयम यांचं दुहेरी मिश्रण, एक अजब मिश्रण मैदानाच्या आतमध्ये थॉमसच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे. नवीन फलंदाज योगेश मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. योगेश पवार. योगेशने सुद्धा इथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. ही धाव पूर्ण असेल का? आणि पंच मुन्ना पठाण सरांचं बोट आबाळाकडे. फलंदाज योगेश पवार खेळाडू कक्षाकडे. 39. जिकडे
जिकडे गोठेकर ब संघाचा गणेश डिंगोरे आणि त्याचबरोबर किनवली संघाकडून बाळा या फलंदाजाने अर्धशतकं लगावलेली आहेत आणि त्या अर्धशतकाच्या उंबरट्यावर फलंदाज थॉमस डायस आहेत. इथे पूल केलेला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, कावळा बसणे आणि फांदी तुटणे म्हणजे काय याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आला. जिकडे फटका सजवला तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि याच बरोबर पहिलं सत्र संपलंय. जिकडे MMCC रायगड संघाच्या धावपलकोर धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 62 अर्थात 62 आणि 63 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. आपण या मंचावरती बघतोय दोन स्पर्धांना निश्चित महाराष्ट्रामध्ये नवा आयाम मिळवून देणारे एक व्यक्तिमत्व, सुंदर आणि काशीद बैलाचे मालक सन्माननीय आकाशी राऊत यांचा सन्मान मंचावरती होतो. आम्ही दोन्ही आमच्या लाडक्या बैलगाडा मालकांना विनंती करतो आपण मंचावरती या. वडवली ग्रामस्थ धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीनं आपल्याला सन्मानित करण्यात येते. सन्माननीय जयेशजी पाटील, सन्माननीय आकाशी राऊत हे खरं तर तरुण बैलगाडा मालक आहेत, मात्र बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग यश संपादन केलेलं आहे. जयेश दादांचा सन्मान वडवलीचे सर्व गाडा मालक त्याचबरोबर वडवली ग्रामस्थ यांना विनंती आहे आपण दोन्ही आपल्या लाडक्या अतिथींना सन्मानित करा. क्रिकेट बरोबरच बैलगाडा क्षेत्राची किती मोठी क्रेज आहे महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतर बघितलेली आहे. आमच्याकडे 4 बैली गाडा असतो आणि आपल्याकडे 2 बैलांचा गाडा शर्यतीमध्ये धावतो, मात्र हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सन्मान्य सुनील दादा घुडे आपला सन्मान होतोय, विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करा. सन्माननीय सुनील दादा घुडे यांचा सन्मान इथे मंचावरती संपन्न होतोय. शिवसेना मुरबाड तालुका प्रमुख सन्मान्य कांतीलालजी कंटे यांचा सन्मान मंचावरती होतोय. मी कांतीलालजींना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा आणि सन्मान करण्यासाठी उमेशजी लिहे यांना विनंती आपण या. मॅच सुरू ठेवायची, मॅच थांबवू नका. सत्कारांचा समारंभ सुरू राहील मात्र मॅच थांबणार नाही. दरवर्षी सातत्यानं कांतीलालजींचं या स्पर्धेवरती भरपूर प्रेम आहे आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमातून ते उपस्थित राहत असतात. स्पर्धेला आयोजकांचं कौतुक करत असतात, त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहत असतात. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. यानंतर विश्वा ट्रेडर्स धसईचे मालक सन्माननीय साईनाथजी यशवंत बोंडिवले या अतिथींचा सन्मान आपण करतोय. सन्मान करण्यासाठी सुदामजी शिंगोळे यांना विनंती आपण यापुढे या. पटकन चला, ग्रामस्थ आहेत दत्ता भाऊ सुदामजी, आपण पटकन पाहुण्यांना सन्मानित करा. यानंतर उद्योजक सन्माननीय भाऊशेठ गोंधळी यांचा सन्मान संपन्न होतोय. विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय. सन्माननीय स्वप्नील द्वारकानाथजी तुपे, सन्माननीय विश्वा ट्रेडर्स धसई यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. देवगावचे नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय स्वप्नील द्वारकानाथजी तुपे आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. सन्मान्य सागरजी निचिते, मी भगवंता त्या शेळके यांना विनंती करतो आपण या. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, खरं तर धडाकेबाज चषकाच्या 49 पर्वांचे साक्षीदार, तात्यांनी 100 पर्व निश्चित बघावी अशा पंचांनी सामना सुरू करायचा लगेच. धन्यवाद. भावना असेल. सागर निश्चिते, सागरदादा निश्चिते यांचा सन्मान संपन्न होणार आहे. दत्ता भाऊंना विनंती करतो आपण सागरदादांना सन्मानित करा. आजी सोनियाचा दिन झाले संतांचे दर्शन. आज मोठ्या संख्येने इथे क्रीडा रसिक उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील महाराष्ट्रामध्ये मोठा नावलौकिक ज्यांनी संपादन केलेला आहे जयेशजी पाटील, आकाशजी राऊत इथे मंचावरती उपस्थित आहेत.
धडाकेबाज चषकचं हे 49वं पर्व धडाक्यात साजरं होतंय. नवीन मॅच आपल्या समोर, नवीन डाव आणि समालोचन कक्षातून आपण ऐकाल व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या. बहुत बहुत धन्यवाद आपका. धड़केबाज चषक 2023 में आप सभी का हार्दिक स्वागत. 70 स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर आज पिछले कुछ दिनों से ये प्रतियोगिता ने तहलका मचाया. हर घर में, हर दुकान में, मकान में इस प्रतियोगिता की चर्चा और फुल ऑन क्राउड, हाउसफुल जिसको कहा जाता है. विवेक शेलार राइट आर्म ओवर द विकेट, इस बार उठा दिया है. कैच आउट का मौका, लेकिन कैच नहीं होगा. बिल्कुल बॉल लैंड कर जाएगी और ये शानदार चौके से शुरुआत करते हुए बैटर संदीप मकवाना. बहुत जबरदस्त बैटर है संदीप मकवाना, जिन्होंने पिछले मुकाबले में भी अच्छी बल्लेबाजी की थी और ये मैच में भी भव्य शुरुआत की है चौके से. उनके साथ में नए बैटर है अमोल. पहला ओवर करते हुए विवेक शेलार. मुरबाड़ की जनता नहीं, लेकिन मुरबाड़ के आसपास में अतराफ से भी आज हमारे तमाम नाजरीन बहुत बड़ी यहाँ पर तादाद में मौजूद है. सभी का स्वागत. जयेश भाई, आपला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढचं वर्ष आमचं 50वं आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा 50-50 यांची हाजरी असणारच. योगायोग पुढच्या वर्षी घडणार, जेव्हा धडाकेबाज चषकाचं 50वं वर्ष आणि जयेशजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आता आपली रजा घेत आहेत. पण ऑल द बेस्ट सोन्या, ऑल द बेस्ट जयेश पाटील, ऑल द बेस्ट सोनारपाडा. यावेळेला वेगवान चेंडू, बहुत अच्छे पेस में गेंद को करते हुए विवेक शेलार, लेकिन वाइड बॉल. देखिए लेंथ अच्छी थी लेकिन लाइन ने धोखा दिया और लाइन जो है ये धोखा देती है. इसीलिए लेग स्टंप के बाहर की लाइन कभी न पकड़ें और रेलवे लाइन को कभी क्रॉस न करें. स्कोर है 5, स्कोर 5. खराब गेंद थी. अब देखिए क्रीज में डीप जाकर लपेट डाला. बिल्कुल चिकन लपेटा की याद देने वाला लपेटा 6 लगा तो 6. बिल्कुल आंखों के नीचे जब गेंद आती है तो खेलने का एक अलग मजा होता है. क्रीज में डीप गए और अपना दायां पैर लगभग स्टंप से 1 इंच की दूरी पर था, लेकिन क्या घुमा के 6 संदीप मकवाना का. स्कोर आगे बढ़ता हुआ 11 विदाउट एनी विकेट्स. 63 बनाने, रात को स्कोर चेज होना बहुत डिफिकल्ट है, लेकिन ये वो टीम है पांडुरंग सीसी श्रेया 11 कोल्हापुर. मैग्निफिसेंट के कैप्टन आपको बहुत जल्द हमारे टॉस विद बॉस बॉक्स में आना है. देखिए सब्सक्रिप्शन 5,60,901. ओहो क्या काटा था. स्नॉटर बॉल, बिल्कुल स्नॉटर, अनप्लेएबल, अनबिलीवेबल बॉल. विवेक शेलार ने जब बॉल किया ऐसा लगा पैट कमिंस ने बॉल किया. स्कोर 11. ओहो व्हाट अ बॉल. सामने बैटर है संदीप मकवाना 10 पर. मकवाना ने बॉलर के सर के ऊपर से खेल दिया यहां पर. खराब फील्डिंग और 1 रन पूरा होगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 12. थॉमस अपने दाईं ओर आए थे लेकिन थोड़ा अनइवन बाउंस. कैप्टन आकाश तारेकर ने बैकअप किया. 1 ओवर के समाप्ति पर स्कोर है 12. या ठिकाणी आगमन होत आहे देवगाव गावचे सरपंच स्वप्नील द्वारकानाथ तुपे साहेब यांचं धडाकेबाज चषक 2023 साठी या 49व्या पर्वामध्ये आगमन होत आहे. तुपे साहेब आपलं मनपूर्वक धडाकेबाज स्वागत. क्या बात है दोस्तों. जितने भी लोग मैदान में एक बार अपना मोबाइल निकालें, यूट्यूब में जाएं और 70 स्पोर्ट्स के चैनल को सब्सक्राइब करें. आपके परिवार का चैनल 70 यूट्यूब चैनल. स्कोर है 12.
और 70-70 के इंस्टाग्राम पेज को भी फॉलो करना ना भूलें। 70-70 इंस्टाग्राम पेज लगभग 1,42,000 के आसपास फॉलोअर्स है, उसको भी हम 1.5 लाख तक ले जाएं आज रात। मेरी तमाम दर्शकों से गुजारिश है कि 70-70 चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। भिवंडी सब्सक्राइब करेगा, मुरबाड सब्सक्राइब करेगा, शाहपुर सब्सक्राइब करेगा, कल्याण सब्सक्राइब करेगा, कश्मीर सब्सक्राइब करेगा, कन्याकुमारी सब्सक्राइब करेगा, क्योंकि ये आपके परिवार का चैनल है 70-70 यूट्यूब चैनल। सो स्कोर 12 विदाउट लॉस एट द एंड ऑफ फर्स्ट ओवर। 5,60,000 5,61,000 को ऑलमोस्ट टच कर जाएंगे अगली बॉल पढ़ने तक। जी हाँ, टच हो चुका है। इरफान मलिक के गेंद लोअर फुल टॉस, क्या खूबसूरत तरीके से चॉप कर दिया है, शानदार चौका। शरीर से दूर खेले थे संदीप मकवाना, इरफान मलिक के एंगल को पड़ा, लोअर फुल टॉस और शरीर से दूर खेला। बहुत जबरदस्त स्कोर है 16। देखिए, जिन लोगों ने रास्ते पे गाड़ियां पार्क की है जरा प्लीज वहां से हटा दें, आने जाने में तकलीफ हो रही है। ज्या मित्रांनी अगदी आपल्या रस्त्यालगत गाड्या पार्क केल्या आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली आहे, जरा प्लीज सपोर्ट करा। स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर पहुंचा है, 16 विदाउट लॉस। बोलर है इरफान मलिक, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, क्या तगड़ा शॉट खेला है, गैप में खेला गया स्ट्रोक और अब जाकर उसे रोका नहीं जाएगा। पिस्तौल से निकलती हुई गोली की तरह दन 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 दाएं 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 चौका। स्कोर आगे बढ़ता हुआ 20। अब कोल्हापुर का झणझणीत मिसळ का टेस्ट आ रहा है। तर या ठिकाणी महाविकास निधी लिमिटेडचे संचालक किसन बोंद्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय शिंगोळे यांना विनंती आहे। विनंती असेल या ठिकाणी किसनजी बोंद्रे साहेब आपण या ठिकाणी यायचंय, आपला सन्मान केला जातोय। या बोंद्रे साहेब आपण या ठिकाणी यायचंय, आपला सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या वतीने। त्यानंतर संजय लोणे साहेब आपणास देखील विनंती, आपण देखील या ठिकाणी यायचंय। संजय लोणे साहेब, महाकिसान निधी लिमिटेडचे हे सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी, कारण आज खूप मान्यवर आहे आणि मैदानाच्या आतमध्ये संदीप मकवाना जयसिंगपूर शिरोळ परिसरातील हा स्टार आज मात्र सर्वांचीच मन जिंकून घेतोय। या ठिकाणी संजयजी लोणे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय। महाकिसान निधी लिमिटेडचे संचालक मंडळ आहे संजयजी लोणे साहेब, त्याचबरोबरीने रमेश भोईर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। या रमेशजी भोईर साहेब आपण देखील या ठिकाणी यायचंय। थोडंसं प्रेक्षकांची क्षमा मागतो, कारण काही मान्यवरांचे सन्मान देखील या ठिकाणी करायचंय। रमेशजी भोईर साहेब आणि संदीपजी गायकवाड साहेब आपणास देखील विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी यायचंय। पंच रिव्ह्यू घेतलेला आहे। पंच संदीप गायकवाड साहेब, महाकिसान निधी लिमिटेडचे हे सगळे मात्र या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय, सन्मान करतोय, कारण आपली उपस्थिती धडाकेबाद चषकाची शोभा वाढवून गेली आहेत। आमचे सतीश सर देखील महाकिसानचे एक सदस्य आहेत महत्त्वाचे, आणि आपल्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। यहाँ पर बैटिंग टीम ने फेयर बॉल है, फेयर डिलीवरी, गेम स्टार्ट होगा। स्कोर 20 विदाउट लॉस, 63 टू चेज। बहुत अच्छे ग्राफिक्स आप देख रहे हैं, कलर स्कीम्स, कलर कॉम्बिनेशन। 5 दिसंबर को विंटर कलेक्शन लॉन्च होगा 70-70 का, जो सर्दी में आपको गर्म रखेगा। जरूर 70-70 विंटर कनेक्शन लीजिए। इस बार पैर के ऊपर गेंद थी, फ्लिक कर दिया, वहाँ पर शॉर्ट वाइड स्क्वायर लेग पर रोकते हुए आकाश तारेकर। स्कोर आगे बढ़ता हुआ 21 पर। 1/3 रन बन चुके हैं, 2/3 बनने बाकी हैं। इरफान ने अब तक 5 गेंदों में 9 रन खर्च किए। पहला ओवर विवेक शेलार ने किया था। अमोल खेल रहे हैं 0 पर, पहली गेंद खेलेंगे और संदीप मकवाना ये रनों का
स्रोत रहे हैं। बहुत ही दिलकश बल्लेबाजी करते हुए संदीप मकवाना, जयसिंहपुर, जैसा हमारे मित्र चंद्रकांत जी ने उल्लेख किया। इतनी जनता, आप देखिए क्या प्रेम है धड़ाकेबाज कप को जनता द्वारा। इस बार बॉल जड़ में आई थी और केवल बल्ले को नीचा रखा, सतह के साथ सटाकर रखते हुए 1 रन पूरा किया। स्कोर 2 ओवर के बाद 22। अब बचे हुए 18 गेंदों में मैच जीतने के लिए स्कोर चाहिए 41। हाँ, हमारे लाइट वाले भाई साहब रुपेश जी, आपसे प्रार्थना है कि आपको मेन स्टेज से संपर्क करना है। रुपेश भाऊ आपणास विनंती, ज्यांनी रोषणाईची व्यवस्था केली आहे त्यांनी लगेच संपर्क साधावा स्टेज बरोबर। 18 चेंडू 41 धावा, 18 बॉल 41 रन। अगर हम देखते हैं तो वैसे लंबा टारगेट है, लेकिन 18 में से 4 बॉल ग्राउंड के बाहर मारने हैं। अठारह चेंडू 41 धावा, 18 बॉल्स 41 रन। विवेक शेलार को नया ओवर थमाया गया है, राइट आर्म ओवर। घूमकर खेलने का प्रयास और बिंदी गेंद। या ठिकाणी चिंतामणजी वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत धडाकेबाज चषकासाठी। त्याचबरोबर मान्य श्री विशालजी केंबारी साहेब, शिवसेना युवा मुरबाड सह समन्वयक यांचं आगमन होत आहे। सगळ्यांचे स्वागत असणार आहे। लाईटच्या स्टँडच्या बाजूला राहायचं प्रेक्षकांना विनंती असणार आहे। देखिए लाइट के टावर से थोड़ा दूर खड़े रहे, क्योंकि बहुत हाई डेंसिटी वाला करंट पास हो रहा है। और इस बार घुमा के शॉट है, कैच आउट का खतरा। एंड यस इट इज इन मोशन, व्हाट अ कैच। आशीष मेहरोल द्वारा 40, 39, 38. नया बैटर है नंदू माली, आउट होकर वापस चले गए अमोल। कॉट बाय आशीष मेहरोल ऑफ द बॉलिंग ऑफ विवेक शेलार। गेंदबाजी और क्षेत्र रक्षण में जो करता है रॉक एंड रोल, वो है रायगढ़ का आशीष मेहरोल। 22 for 1, 63 इज द टारगेट। धड़ाकेबाज स्पोर्ट्स क्लब और ग्रामस्थ मंडल वडवली, इनका विशेष आभार। पुलिस ग्रुप वडवली, माध्यमिक विद्यालय शिक्षक वृंद वडवली, इनका भी विशेष आभार। इस बार एक धीमी गेंद थी, सीधा निकल गई पीछे। विवेक शेलार की यह खास बात है, उनकी गेंदबाजी में विविधता है। 6 अलग अलग गेंदों को करने की क्षमता अगर आप में है तो आप एक अच्छे क्रिकेटर हैं। फ्रूट सलाड बॉलिंग जिसको क्रिकेट में कहा गया है, जैसे फलों की टोकरी में अलग अलग फल होते हैं, वैसे 6 अलग अलग अपने ओवर की गेंदें। इस बार खेला ऑन साइड पर, 1 रन जरूर लिया नंदू माली ने। संदीप मकवाना को जितनी गेंदें ज़्यादा खेलने मिलेगी तब जाकर ये स्कोर चेज हो सकता है। स्कोर दब गया है, तीसरे ओवर में 40 रन और चाहिए। संदीप मकवाना 20 पर, नंदू माली 1 पर। अभी अभी आउट होकर वापस लौटे हैं अमोल। हजारों की तादाद में दर्शक मैदान में और हजारों की तादाद में लोग यूट्यूब पर इसको देख रहे हैं। 70 चैनल को बहुत प्यार दिया है मुरबाड वासियों ने। इस बार मकवाना ने ड्राइव कर दिया, बॉल जा रही है शॉर्ट मिड विकेट पर। 1 रन पूरा किया, थोड़ा सा खराब क्षेत्र रक्षण और 1 को 2 में तब्दील करते हुए आताच आपल्यामध्ये शुभ आगमन झालंय सन्मान्य गुलाब शेठ राठोड,
शिवशक्ती किराणा सरळगाव, बाळकृष्ण पवार, प्रांजली हॉटेल आणि माधू गडगे. तर आगमन होत आहे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. धमाका क्रिकेट क्लब दिल्लीचे सर्वे सर्वा हेमंतची बनियाल धडाकेबाज आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत आहे आणि त्याचबरोबरीने 70 तारीफ सय्यद यांचं या ठिकाणी केलं जात आहे. हार्दिक असं स्वागत धडाकेबाज आयोजन कमिटीच्या वतीने. धमाका क्रिकेट क्लब दिल्ली ज्या टीमचा आपण नक्कीच दबदबा बारा चेंडू 34 धावा. 12 balls 34. नेवर की शुरुआत अच्छा घुमाते हुए, लेकिन अंपायर ने वाइड दिया है. आशीष मेहरोल. अब बॉलिंग टीम ने ये रिव्यू लिया है. एमएमसीसी संबलपुर रायगढ़ ने रिकान मोहंती साहब की ये टीम है. नीलेश परदेसी इसके मैनेजर है और नीलेश परदेसी के भाई गुज्जी ये टीम के बहुत बड़े सपोर्टर हैं. बहुत नाजुक स्थिति में मैच है. अगर 2 या 3 6 ये स्टेज पर आते हैं, एटलीस्ट 2 6 तो मैच बन जाएगा आखिरी ओवर में. फेयर डिलीवरी, गेम टू कंटिन्यू. स्कोर 29 for 1. चौंतीस रन और चाहिए 29 for 1. इस बार ड्राइव कर दिया. 1 रन और आएगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 30. बघा मेन एंट्रन्स आणि जो रोड आहे तिथे भरपूर लोकांनी गाड्या पार्क केल्या आहेत. ज्या ज्या लोकांनी अवैधरित्या गाड्या पार्क केल्या जरा बाजूला हटवा, कारण येण्या जाण्यासाठी वाहतुकाची कोंडी झालेली आहे. सहकार्य करा. 10 balls and 33 to win. 10 बॉल 33. धड़ाकेबाज चषक में पटाखेबाज कौन है, ये जनता सवाल पूछ रही है. 10 बॉल 33 रन. 10 balls 33 to win. मैरोल. ओ क्या घुमाया इस गेंद को. लवली लेग कटर.
संदीप मकवाना जैसे इनफॉर्म बैटर के होशो हवास उड़ाती हुई गेंद, 9 गेंदे 33 रन, स्कोर 30 पर 1, 5वां ओवर, 9 चेंडू 33 धावा। इस बार उठा दिया है, यस इट विल क्लियर, नो डाउट अबाउट इट, हॉट शॉट, लगा तो 6, लगा 6 लगा। अब 8 गेंदों का खेल बचा है और 8 गेंदों में रन चाहिए 27, 8 चेंडू 27 धावा, 8 बॉल्स 27 टू विन, स्कोर 36, 1 विकेट पर। संदीप मकवाना खेल रहे 28 पर। यहां पर एक और स्विच लगा दिया था, जहां चौका मिलना चाहिए था वहां 1 मिला। अब 7 गेंदें बची है और 7 गेंदों में मैच जीतने के लिए रन चाहिए 26। यह बॉल बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि अगर इस बॉल पर 4 या 6 आ जाता है, अगर 6 आ जाता है तो फिर आखिरी ओवर में प्रेशर कम रहेगा। रात के समय 61 डिफेंड किया हमने, देखा किस तरह से मैग्निफिसेंट नवी मुंबई ने, और यहां पर 63 को डिफेंड कर रही है एमएमसीसी संबलपुर रायगढ़। इस ओवर की अंतिम गेंद लेकर चले आशीष मेहरोल, इस बार उठाकर खेल दिया है, वहां स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 1 रन नहीं लिया जाएगा, यानी कि अब आखिरी 6 गेंदों में मैच जीतने के लिए रन चाहिए 26, 6 चेंडू 26 धावा। लगभग अपनी झोली में डाल दिया ऐसा हम कह सकते हैं, हालांकि अभी भी कुछ गेंदें शेष। हिमांशु पाटिल, भिवंडी स्थित अलीमगढ़, ये गांव में आप चले जाएं तो हिमांशु पाटिल के चर्चे घर घर में हैं। 37 for 1, 4 balls and 26 to win। और यहां पर बोल्ड कर दिया, बिल्कुल पैरों के पीछे से नजर हटी, दुर्घटना घटी। दूसरा मुकाबला दुगने जोर के साथ उन्होंने वापसी की। यही क्रिकेट है, कम बैक इज बेटर देन सेट बैक। सदमा लो मत, सदमा दो। जिस तरह प्रेशर लेने का नहीं प्रेशर देने का, टेंशन लेने का नहीं टेंशन देने का, वैसे सदमा लेने का नहीं सदमा देने का। आगमन होतं या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य मुरबाड विष्णू शेठ घुडे यांचं या ठिकाणी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होत आहे। मानाच्या धडाकेबाज चषकामध्ये विष्णू शेठ या आपला असेल धडाकेबाज चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। विष्णू शेठ गुडे
आपलं हार्दिक स्वागत आहे. 37 for 2 स्ट्रेट ड्राइव, लेकिन हिमांशु पाटिल रोकते हुए. नाउ दैट इज फैंटास्टिक. विवेक शेलार, हिमांशु पाटिल जैसे खिलाड़ी जब ये बॉलर बॉलिंग करते हैं तो ऐसा लग रहा है कि जंगल में शिकार करने के लिए निकला हुआ चीते की तरह. दे आर सो रिदमिक. और ये भिवंडी की खास बात है. तर आताच आपल्यामध्ये शुभ आगमन झालं आहे. सन्मान्य श्याम शेठ झुंजारराव, उद्योजक सरळगाव, आपलं हार्दिक स्वागत आहे. या मैदानाचे मालक आहेत ते इस बार उठा दिया है. ये स्ट्रोक केला तर अनिकेत मानेने. झुंजाररावांचा सुद्धा इतिहास आहे. बंद झाली कावळ्यांची काव काव जेव्हा मैदानामध्ये उतरले झुंजारराव. तर 41 for 2, 41 धावा आणि झुंज देणारे असे झुंजारराव समाज आणि यांचे आम्ही आभारी आहोत. तर 5 षटकांचा खेळ समाप्त. 41 धावा, 2 बाद आणि 21 धावांनी हा सामना जिंकलाय, तो म्हणजे MMCC रायगड. आणि आम्ही आभारी आहोत पांडुरंग श्रेया 11 कोल्हापूरचे. आकाश तारेकर, तुम्हाला नाणेफेकसाठी यायचं आहे आणि या सामन्याचा सामनावीर थॉमस डायस इज मॅन ऑफ द मॅच. 47 नॉट आउट. पण पहिला टॉस होईल आणि टॉससाठी मी बोलू इच्छितो माझे मित्र जुन्नर भूषण चंद्रकांत शेटेजी. हॅलो, विनंती असेल आकाश तारेकर कृपया लगेच यायचंय. त्या ठिकाणी उपस्थित आहेत दीपक भाऊ घोडे, व्यवस्थापक